नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तुळजा ही आशाला घेऊन घरी आलेली आहे आणि ती सूर्याला आवाज देते। सूर्या बाहेर आलेला असतो। जेव्हा सूर्या आशाला पाहतो तेव्हा सूर्याला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण दारात आशा असते आणि तिला पाहून त्याला विश्वासच बसत नसतो की खरंच आहे का, हे स्वप्न आहे, मी जे पाहतोय ते खरं आहे ना, हा प्रश्न सूर्याला पडलेला असतो। सूर्या मात्र पाहत असतो। सूर्या म्हणत असतो की काय आहे हे सगळं। तेव्हा आशा सूर्याच्या जवळ येते। सूर्या म्हणतो आई। तेव्हा आशा म्हणते इतके दिवस हीच हाक ऐकण्यासाठी मी आतुर झालेली होती। फायनली माझं लेकरू माझ्या जवळ आलेलं आहे आणि ते माझ्याशी बोलत आहे, यामुळं तिला खरंच खूप बरं वाटलेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या बोलत असतो। सूर्या आई म्हणालेला असतो। तेव्हा आशा ही सूर्याला जवळ घेते, पण दादा अजून का आत आलेला नाही, म्हणून सगळ्या बहिणी आता पुन्हा आलेल्या असतात आणि त्या पण बोलत असतात काय झालं काय झालं। सूर्याला मात्र तो प्रसंग आठवत असतो जेव्हा त्याची आई त्याला मांडीवर घ्यायची, त्यांना झोपवायची, या सगळ्या गोष्टी त्याला आठवत असतात। आणि त्याचबरोबर इकडे सूर्याला ज्याच्या बालपणीच्या आठवणी आठवत असतात। दुकानात आई घेऊन जायची, त्याच्या आवडीचे कपडे घ्यायची, खायला घ्यायची, या सगळ्या गोष्टी आशा करायची, कारण चांगलं श्रीमंत घराणं होतं, पैसा भरपूर होता, त्याचबरोबर आनंदानं अगदी सुलभ असं होतं, लेकरं 4 होती, सगळं चांगलं चाललेलं असायचं। परंतु अचानक अशी कोणती वेळ आली। सूर्या पाहत असतो। सूर्याला आठवत असतं की आपली आई आपल्याशी कशी वागायची, खूप चांगली आई होती, आई आपल्यावर मनापासून प्रेम करायची, हे सगळं आठवत असतं। तेवढ्यात धनू तिथं आलेले असते, भागू असते, राजू असते, सगळ्या तिथं आलेले असतात आणि सगळ्या जणी पाहत असतात। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं त्याच वेळी आता सूर्याच्या गालावरून हात फिरवत आई त्याला प्रेमाने जवळ घेत असते, त्याच्या कपाळावरती तिथे किस करते, कारण लेकरू आपलं जवळ आलेलं आहे, आपलं लेकरू आनंदाने आपल्याशी बोलत आहे। हा आनंद त्या माऊलीच्या चेहऱ्यावरती दिसत असतो, कारण ती खूप खुश झालेली असते, तिला खूप बरं वाटलेलं असतं। आज पहिल्यांदा हा दिवस पाहायला मिळालेला असतो इतक्या वर्षानंतर, जवळजवळ 20-25 वर्ष गेलेली असतात या गोष्टीला। त्यानंतर हा दिवस पाहायला मिळालेला असतो। मग ती धनूकडे जाते, धनूला म्हणते केवढी होती ग माझी धनू, माझं लेकरू, अगदी सारखं खायला मागायचं, पायीच्या पदराला धरून राहायचं आणि घरभर सगळ्या नुसता आनंद आनंद असायचा, असं ती बोलत असते। त्यासोबतच पाहायला मिळतं की तात्या म्हणत असतात की आशा, तात्यांनाही खूपच धक्का बसलेला असतो, धनूचं कौतुक करत असते। त्याचबरोबर राजूही तिथं आलेले असते। धनूला ती म्हणत असते की खरंच लग्नात ना खूप गोड दिसत होती। तेव्हा सगळ्यांना धक्का बसतो, सगळेजण म्हणत असतात कसं, हिला कसं कळलं। तेव्हा ती धनू म्हणते की आई तू लग्नात आलेलीस। तेव्हा ती सांगते की हो, तुझ्या गालावरती काजळाची टीक मीच लावलेली होती बाळा, असंही तिनं सांगितलेलं असतं। तेव्हा मात्र धनू पाहतच राहते। धनू म्हणते काय। तेव्हा आई सांगते की हो, मग तू माझ्या समोर का नाही आलीस। तेव्हा आई म्हणते की तू आनंदात राहावी, तुझं लग्न आनंदात व्हावं, या घरातून तुझी पाठवणी हसत हसत व्हावी, म्हणून मी तुझ्या समोर आले नव्हते, एवढं स्पष्टपणे आता आई सांगत असते। आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा धनूला ती म्हणत असते की खरंच सुखाने संसार कर बाळा, एवढी मोठी झालीस की आता दुसऱ्याच्या घरात तू गेलेली आहे आणि आता तुझा संसार सुरू झालेला आहे। मग माझी तेजू होती ना, सगळ्यात गुणी होती, खूप शांत होती आणि सगळ्या गोष्टी ऐकणारी होती। तेजूचं कौतुक ती करत असते, तेजूच्या बाबतीत गोष्टी सांगत असते आणि तेजू कशी होती हे सगळं ती सांगत असते। त्यानंतर राजूकडे येते। राजूला म्हणू लागते की किती गोड होतीस ग, अगं सारखी माझ्या पदराला धरून बसायची आणि ते तुला रांगोळीत कलर भरायला आवडायचे, तेजूलाही तेच आवडायचे आणि तेजू कलर भरायला लागली की तू ते कलर घेऊन पळवून जायची, हे सगळं बोलत असते, आशा सांगत असते। तेव्हा राजू म्हणत असते मग असं का केलंस आई, तू का आली नाही त्या दिवशी आमच्या समोर, असं आशा सांगत असते। त्याचबरोबर इकडे सूर्या मात्र हे सगळं ऐकत असतो आणि ती म्हणत असते की ह्याच तर आठवणी माझ्याकडे होत्या, या आठवणींमुळंच मी आज तुमच्या सगळ्यांच्या समोर जिवंतपणे आलेली आहे, जिवंत आहे ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे मी जिवंत आहे। हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं आणि हे सगळं बोलणं जेव्हा ऐकत असतात घरातले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, सगळेजण पाहत असतात। आणि त्याच वेळी तिथे आशा बोलत असते। तेव्हा राजू म्हणत असते मग आई इतक्या दिवस का आली नाहीस तू, का असं केलंस, हा प्रश्न राजूचा असतो आणि राजू बोलत असते। तेव्हा मात्र राजूला ती सांगत असते की बाळांनो खूप वाटायचं,
ह्याच तर आठवणींवरती मी इतके दिवस काढलेला आहे, इतके दिवस मी जगलेली आहे ती फक्त तुमच्यासोबतच्या या आठवणींवरती. माझं असं काय होतं असं आशा सांगत असते. आणि त्यासोबतच इकडे राजूचा हात हातात घेऊन रडत असते, आनंदाच्या गोष्टी सांगत असते. हे सगळं राजूला ती सांगत असते, कारण तिने ज्या पद्धतीने राहिलेली असते ती गोष्टच इतकी भयानक होती. ती बिचारी जेलमध्ये राहिलेली होती. जेलमध्ये ती कुठल्या परिस्थितीत राहिली आहे हे तुळजाला माहिती होतं. आणि तुळजाच फक्त तिचं जे दुःख आहे ते तिनं पाहिलेलं होतं, त्यामुळं तुळजाच आशाचं जे दुःख आहे ते समजू शकत होते. तुळजाला या सर्व गोष्टी माहिती होत्या. आणि मग आई आपली आलेली आहे, इतक्या दिवसांनी आलेली आहे. तात्यांना तर खूप बरं वाटत असतं, कारण आशा आलेली आहे. तात्यांचा पूर्ण विश्वास असतो की माझी बायको अशी वागू शकत नाही. परंतु सूर्याकडे पुन्हा ती येते आणि म्हणत असते की माझ्या लेकरांवरती कुठलंही संकट यायला नको, कारण माझ्या सूर्याचे जे हात होते खूप नाजूक होते. या नाजूक हातांनी कधीही काम केलं नाही पाहिजे असं मला वाटायचं, पण माझ्या सूर्यावरती जबाबदारीचं ओझं पडलं, अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी पडली. तेव्हा सूर्या हे सगळं बोलणं ऐकत असतो. आणि मग आशा सांगत असते की माझ्या लेकरावरती जे संकट आलं त्या संकटापासून मला त्याला दूर करायचं होतं, पण माझ्या हातात काहीच नव्हतं. मी स्वतः अडकलेले होते. राजू, धनू सगळ्याजणी तिथं असतात आणि सगळ्याजणी पाहत असतात, कारण त्यांची आई आज त्यांच्यासोबत असते. त्यांची आई त्यांच्याशी लढण्यासाठी तिथं आलेली असते. तर कुठल्याही संकटाशी सामना करायला ती आलेली असते. आणि त्याचबरोबर इकडे ती सांगत असते. तेव्हा सूर्या म्हणत असतो, मग का आली नाहीस इतके दिवस? का एवढा वेळ लागला तुला आमच्यापर्यंत पोहोचायला? जेव्हा तू हे घर सोडून गेलीस तेव्हा का तुझ्या लक्षात आलेलं नाही? हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र सूर्याला आठवतं तेजूला बघायला पाहुणे आलेले होते आणि ते लग्न मोडलेलं असतं. जेव्हा ते लग्न मोडलेलं असतं तेव्हा मात्र तेजूला खूप वाईट वाटलेलं असतं, कारण हिची आई पळून गेली आहे. मग ह्या मुलीशी कोणी लग्न करायचं हा त्या लोकांचं म्हणणं असतं. परंतु सूर्याला कुठं माहिती असतं की त्याची आई का पळून गेलेली आहे. तिच्यावरती कुणी आरोप टाकलेले होते. इतके दिवस तिला जेलमधून बाहेर कुणी येऊ दिलेलं नाही. याबद्दल सूर्याला काही माहीत नसतं. सूर्याला फक्त एवढंच माहिती आहे, आत्तापर्यंत त्यांच्यावरती जे आरोप केले गेलेले आहेत सूर्याच्या आईच्याबद्दल, जे त्याच्या मनात पेरलं गेलेलं आहे तेवढंच माहिती असतं. सूर्या म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता चालती हो, नाही थांबायचं तू इथं, नको आहे मला तू आमच्या आयुष्यामध्ये. काहीही झालं तरी तू नको आहे आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये, तू जा असं म्हणत सूर्या तिला जायला सांगत असतो. तेव्हा आशा म्हणत असते की असं नको करू. सूर्या म्हणतो, त्यावेळेस नाही विचार केलास तू? त्यावेळेस तुला नाही वाटलं की आपली लेकरं एवढी छोटी छोटी आहेत, त्यांच्याशी असं नाही वागलं पाहिजे? तेव्हा नाही वाटलं तुला? आणि आत्ता तू आमच्याकडे आली का? तुला आता आसरा पाहिजे म्हणून राहायला आली आहेस का? असं सूर्या बोलत असतो. आणि त्याचबरोबर तेव्हा आशा म्हणत असते की असं नको बोलू सूर्या, तुझे शब्द माझ्या मनावर लागत आहेत, खोलवर त्याच्या जखमा होत आहेत, नको असं बोलूस. कसं आहे, आता मी माझ्या लेकरांना भेटले, माझे डोळे झाकले तरी चालतील, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी मरायला तयार आहे, पण असं नको बोलूस तू, असं आशा सांगत असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की धनू, त्याचबरोबर राजू आणि भागू सगळ्याजणी तिथं असतात. तुळजा म्हणत असते की सूर्या काय बोलतोस? ती आई आहे ती, आणि तुमच्या भेटीची तळमळ मी त्यांच्या डोळ्यात पाहिलेली आहे. तुला नाही माहिती सूर्या त्या कोणत्या परिस्थितीतनं गेलेल्या आहेत. तेव्हा तुळजा म्हणते की मी त्यांना शब्द दिलेला आहे की त्यांना त्यांचं घर मी परत मिळवून देणार आहे. त्यांना त्यांच्या घरामध्ये त्यांचं स्थान, त्यांचा मुलगा, त्यांची मुलं हे सगळं त्यांना मी मिळवून देणार आहे, हे मी त्यांना शब्द दिला आहे. तेव्हा सूर्या म्हणत असतो की तू त्यांना शब्द दिलाय, तर आता तुला एकतर मी किंवा ती यापैकी एक जणाला निवडावं लागेल. तेव्हा राजू आणि धनू म्हणतात की दादा नको, असं नको बोलूस, असं त्या सांगू लागतात. तेव्हा तात्यामध्ये पडतात आणि तात्या म्हणतात की राहू दे आशाला आपल्यासोबत, म्हणून तात्याने मध्यस्थी केलेली असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता गावकऱ्यांना, म्हणजे आता गावात ही बातमी कळली, डॅडींना कळलेलं आहे की आशा आलेली आहे. आता डॅडींना तर आधीच माहिती होतं, पण आशा घरी येईल हा अंदाज मात्र त्यांना नव्हता. डॅडींनी तर शोध मोहीम पण सुरू केली होती, आशाला पकडून बांधून पण ठेवलेलं. डॅडीनं जे काय करता येईल ते केलं होतं. मग आता ह्या सगळ्यामधून पण काहीच होत नाही आहे, म्हणून गावातली माणसं गोळा केलेत आणि त्यांना सूर्याच्या घरावरती मोर्चा घेऊन पाठवले. आत्ताच्या आत्ता या बाईला बाहेर काढायचं आहे. तिच्या हाताला धरून तिला फरफटत नेत असतात. तेव्हा सूर्यामध्ये पडतो आणि सूर्याने त्या गावातल्या लोकांना हिसका दाखवलेला आहे. आता गावकरी सूर्याला त्यांनी वाळीत टाकलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.